नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 44 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। त्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। ती कटोरी कशी काय वाढवायची त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। मोठ्या मापाचे ज्यावेळेस ब्लाऊज कट करतो ना आपण, त्यावेळेस नवीन कट करतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतात। कटोरी वाढवताना, मुंडा शोल्डर घेताना जे काही प्रॉब्लेम येतात ते इथं मी तुम्हाला एकदम सोपं करून दाखवणार आहे आणि ते कसं काय ते इथं मी तुम्हाला आता एकदम स्पष्टपणे सांगणार आहे। तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी आता पेपर घेतलेला आहे। तर आता काय होतं, बऱ्याचदा प्रश्न पडतो, इथं आपल्याला एक्स्ट्रा पेपर लागत असतो। आपण काय करत असतो, 2 इंच अंतर सोडतो, मग त्याच्या पुढे मापे टाकतो आणि परत हा ब्लाऊज ही 44 साईजचा आहे तर मग पेपर जास्त लागतो। तर एका ताईने अशी कमेंट केली, ताई पेपर किती घ्यायचा तेही सांगा जा। म्हणजे छोटा जर आपण काय करतो, नेहमी डबल फोल्ड पेपर करतो आणि माप काढतो। मग डबल फोल्ड जर पेपर केला तर हे माप बसणार नाही, कारण एकतर माप मोठा आहे आणि त्यानंतर आपण 1.5 इंच सोडतही असतो अलीकडच्या साईडला आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी। मग ते अंतर 1.5 इंच सोडून पेपर किती घ्यायचा आणि डबल फोल्ड करायचा का? आता फोल्ड जर पेपर केलं तर आपल्याला पुरणार नाही, मग कसा घ्यायचा ते मी तुम्हाला इथं तेही सांगणार आहे। आपला न्यूजपेपर आहे ना, तो पूर्ण मी घेतलेला आहे। हे बघा, 2 घेतलेत पेपर मी, न्यूजपेपर आहेत, फोल्ड केलेत, उकलून घेतलेत आणि 2 घेतलेत। आता आपल्याला जितका लागणार तितका घ्यायचा, उरलेला कट करायचा। आता 2 पेपर घ्यायचे, एकावर एक ठेवायचे तुम्ही असे, म्हणजे इथं आपलं मोठं माप आहे ना त्यामुळं असं घेतलेलं आहे। 40च्या जे पुढचे माप काढतो ना आपण, त्यासाठी तुम्ही असंच घ्या आणि 40च्या आतल्यासाठी डबल फोल्ड करा। कळालं आता पेपरचं? तर आता आपण माप टाकूया आणि उंची घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या। इथं आपला 44 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं 15 इंच उंची घेणार आहोत। म्हणजे आपण इथं 15 इंच घेणार आहोत। 15.5-16 ही तुम्ही घेऊ शकता, कारण इथं तुम्हाला तुमच्या उंचीनुसार, ब्लाऊजच्या मापानुसार इथं उंची घ्यायची आहे। मी इथं तुम्हाला एकच माप उंची दाखवत आहे, म्हणजे 15 इंच, 15.5, 16 अशा तुम्ही उंची घ्यायची आहेत। कारण काय होतं माहिती आहे का, मापानुसार, साईजनुसार आपण उंचीमध्ये बदल करत असतो। तर 44 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला 15.5 इंच उंची तर पाहिजेच, कारण तयार आपली 14.5 होणार आहे, किंवा 15, 15.5 किंवा 15 इंच उंची घ्या तुम्ही, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल। इथं आपण 15 इंच उंची घेणार आहोत, म्हणजे तयार आपली 14 इंच होणार आहे। आता ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता, उंचीमध्ये बदल करायचा आहे। बाकीचे मापे आहेत ना, ती तुम्ही हीच मापे टाका, मापामध्ये काही बदल करू नका, फक्त उंचीमध्ये आवडीनुसार बदल करायच्या ऐवजी तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार यामध्ये बदल करायचा आहे। तर आता बघा, आपण इथं आपण उंची टाकलेली आहे आपली 15 इंच आपण उंची घेतलेली आहे। बरोबर किती घ्यायचं आहे? 15 इंच घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर आता आपल्या इकडं पेपर बसतो, पण इकडं जो आहे तो कसा करायचा ते बघूया। इथं किती घेतलेला आहे? 15 इंच घेतलेला आहे। मग आता आपण इकडचं माप कसं टाकायचं आणि बॉक्स कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, 15 इंच उंची घेतली ना, तर इथं 2-2 इंच सोडून घ्या, कारण 40च्या साईजचे, 40च्या पुढचे जे ब्लाऊज असतात त्यामध्ये आपण 2-2 इंच सोडत असतो। आणि कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर कशाला सोडलेलं आहे आपण? कटोरी वाढवण्यासाठी। 40च्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण 2 इंच अंतर सोडत असतो। आता ह्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हे 2 इंच अंतर सोडलेलं फक्त आपण समोरील भागासाठी वापरत असतो। पाठीमागचा ज्यावेळेस भाग कट करू त्यावेळेस आपण ते अंतर कट करत असतो। हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेत असतो। इथं डायरेक्ट कटोरी वाढवतो ना आपण, त्यामुळे हे अंतर घेतलेलं आहे। आणि ही कटोरी जी आहे ती परफेक्ट निघते, त्यामध्ये काही एक तुम्हाला बदल करायचा नाही, डबल कटोरी वाढवायची ही गरज पडत नाही। तर आता हे आपण 2 इंच अंतर वाढवलेलं आहे। आता ह्याच्या पुढं आपल्याला माप टाकायचे आहेत। हे 2 इंच अंतर सोडलेलं आहे ना, ह्याच्या पुढं माप टाकायचे आहेत। आता आपण 44 साईजचा ब्लाऊज आहे तर 3 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला। बघा, 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। शोल्डर आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। आणि आता इथं समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरील गळा आपला 44 साईजचा ब्लाऊज आहे। समोरील गळा आपला 6.5 इंच आहे। शिलाई मार्जिन अर्धा इंच मिक्स करायचं, म्हणजे 7 इंच। आणि आता हे समोरच्या गळ्यामध्ये पण ब्लाऊजचं माप बघा, कुणाचा कमी असतो कुणाचा जास्त असतो, त्यानुसार समोरचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही घ्या। कारण मी इथं 6.5 आणि तयार घेतलेला आहे,
त्यामुळे तुम्ही 6.5 घ्यावा असंच काही नाही. तुमचा जास्तही असू शकतो किंवा थोडासा कमीही असू शकतो. अर्धा 1 इंचाचा फरक पडू शकतो म्हणजे मी सांगितलेल्या मापामध्ये. कारण एखाद्याचा समोरील गळा खूपच छोटा असतो, एखाद्याचा खूप म्हणजे खाली असतो. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळा घ्या. आवड आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार समोरचा पाठीमागचा गळा आपण घेत असतो. बाकी मापे हेच टाका. आता बघा इथंही आपण 3 इंच घेतलेला आहे. आता मी हे तुम्हाला का सांगत आहे आवडीनुसार घ्या, तर एका व्हिडिओमध्ये ताईने कमेंट केलेली की ताई तुम्ही म्हणजे 6.5 गळा आहे, 6 घेतला तर खूप कमी होईल. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला जसा हवा आहे तुमच्या आवडीनुसार. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला तसं व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार गळा घ्यायचा असतो. तरी तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही गळा घ्या किंवा ब्लाऊजच्या मापानुसार समोरचा पाठीमागचा गळा घ्या आणि उंची ब्लाऊजच्या मापानुसार घ्या. बाकी सगळे जे मापे आहेत ते आपण अशीच परफेक्ट टाकायचे आहे. आता इथं गोल आकार द्यायचा आहे. 1 इंचावरती मार्क करा. असं मधोमध सेंटर काढून घ्यायचा ह्याचा 1 इंचावरती असं आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं. बघा अशा पद्धतीने इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी बी व्यवस्थित छान येईल. म्हणून असा गोल आकार देऊन घ्या तुमच्या समोरील गळ्याला. हा झालेला आहे आपला समोरचा गळा. समोरचा गळा झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. मुंडा आपण 6.5 इंच घेतलेला आहे आणि इथंही आपण 3.5 इंच आहे का बघून घ्यायचं शोल्डर, म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते परफेक्ट येईल. 6.5 इंचावरती इथं मार्क करायचं आहे आपल्याला. ही खूप सोपी पद्धत आहे आणि प्रत्येकाला आवडते ही पद्धत. आता 6.5 इंच इथं घेतल्याच्या नंतर आता आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 44चा चौथा भाग किती येतो तो बघायचा आहे आपल्याला. 11 इंच येतो. 44चा चौथा भाग येतो इथं 11 इंच. मग इथून पुढे आपण 11 इंचावरती मार्क करायचा आहे. 11 इंचावरती मार्क करायचं आणि मग आपण पुढची मापे टाकायची आहे. 11 इंचावरती मार्क केलं, शिलाई मार्जिन 1.5 इंच म्हणजे 11, 12 आणि 12.5 इंच आपलं तयार झालेलं आहे. साडे 44चा चौथा भाग येतो 11 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच मिक्स केलं. 11, 12 आणि 12.5 इंच आपलं माप आलेलं आहे. बघा आता इथंही तुम्हाला जर वाटत असेल तर इथंही तुम्ही बरोबर माप घ्यायचं आहे कारण आपलं इथं क्रॉस झालेलं आहे. बघा इथं 6.5 इंच असं घ्यायचं आहे. त्यामुळे डबल माप घ्यायचं. थोडंसं आपल्याकडून क्रॉस होऊ शकतो कमी जास्त अंतर, म्हणून आपण इथंही डबल माप घ्यायचं आहे. इथं 6.5 इंच आलेलं आहे आपलं. असं उंचीकडेही मोजून घ्या तुम्ही. आता इथं मुंडाला आकार द्यायचे. पाठीमागचा मुंडा जो आहे तो 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा जो आहे तो 1 इंचाचा. तर मुंड्याला आकार देताना बघा आणि हे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ना इथपर्यंतच मुंड्याला आकार द्यायचा आहे. आणि हा इथला आपला समोरचा मुंडा. अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे आकार आपले देऊन झालेले आहेत. तर आता आपण इकडं असा बॉक्स करून घेऊया. इथंही 15 इंच जिथपर्यंत आपला आलेला आहे ना तिथपर्यंत आपण 15 इंच तयार करून घ्यायचं आहे. मध्यभागी पण घ्या म्हणजे तुमची जर रेष सरळ येईल. आणि हे बॉक्स तयार करू आपण. बघा हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन. तर आपण इथं एक वेळेस काय करायचं आहे 11 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच जे अंतर 2 इंच अंतर सोडलं आहे त्याच्या पुढं आणि हे शिलाई मार्जिन आपलं. आणि हे दोन्ही सरळ पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला.
हे आपलं शिलाई मार्जिन आलेलं आहे. हे आपलं शिलाई मार्जिन, हा आपल्या छातीचा चौथा भाग, हा आपले मुंड्या आहे आणि हा आपला समोरचा गळा आहे. तर आता इथं आपण कटोरी वाढवायची आहे. तर आता इथं आपण कटोरी वाढवतो ना, त्यामुळं आपला क्रॉसपट्टी इथं निघत नाही, त्यामुळं आपण इथं क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची आहे. अगोदर आपण हे कट करूया आता आणि मग आपण कटोरी वाढवून घेऊया. तर हे आपलं झालेलं आहे माप काढून. तर आता आपण काय करायचं आहे बघा, खालच्या साईडनी 2 इंच अंतर सोडून घ्यायचं आहे. आता जो व्हिडिओ आहे तो तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण इथपर्यंत प्रत्येकाला येत असतं. तर इथून पुढे आपण कटोरी वाढवायची प्रोसेस करत आहोत. 2 इंचावरती मार्क करायचं, इथंही 2 इंचावरती मार्क करायचं. हा बॉक्स तयार करून घ्यायचा पूर्ण 2 इंचाचा. बघा 2 इंच अंतर सोडल्यानंतर वरती हे 2 इंच अंतर सोडलं आहे, याच्यावरती आपल्याला डबल 2 इंच घ्यायचं आहे इथं. आणि 2 इंच अंतर घेतल्यानंतर हे समोरचा आपण आकार दिलेला इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये हे जोडायचं आहे. इथं आपली कटोरी तयार होत आहे, त्यामुळे हे आपण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे. काय प्रश्न असतील ते पण विचारू शकता तुम्ही, कारण इथं आपल्याला डायरेक्ट आपण कटोरी कशी वाढवलेली आहे तुम्ही बघू शकता. आता परफेक्ट अशी आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. इथून 2 इंचावरती मार्क केलेला आहे वरती आणि हे क्रॉसमध्ये जोडलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण कटोरी राऊंड टाकणार आहोत. तर आपला हा 44 साईजचा ब्लाऊज आहे. 44 साईजच्या ब्लाऊजसाठी आपला जो कटोरी राऊंड येतो तो 8.25 इंच येतो. तर आपण इथं 8.25 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 8.25 इंच आपल्याला इथं क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे. ते कसा टेप धरलेला आहे तर तुम्ही बघू शकता. टेप असा सरळ धरायचा आहे आपल्याला, सरळ धरायचा नाही. जे 2 इंचाची लाईन आहे ना त्याच्यावरती आपल्याला असा आणि पॉईंट इथं घ्यायचा आहे. 2 इंच करून आपण इथून जोडलेला आहे ना, इथून आपल्याला इथंपर्यंत पॉईंट पाहिजे आहे. हे 8.25 इंच कटोरी राऊंड घ्यायचा आहे. 44 साईजसाठी 8.25 इंच घेतल्यानंतर टेप असा डबल फोल्ड करायचा आणि इथं मार्क करायचा आहे. ह्याचा मध्य पाहिजे आपल्याला. आता हे पॉईंट आहे ते क्रॉसमध्ये जोडू आपण. क्रॉसमध्ये जोडल्यानंतर पॉईंट घेतलेला आपण मध्ये काढलेला त्याच्या खाली 2 इंच घ्यायचं आहे. ही जी आहे ती आपली कटोरी आहे, कटोरीचा टच पॉईंट आहे आपला. त्याच्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपण मार्क करून घ्यायचे. हे तिन्ही पॉईंट आपण मार्क केलेले आहेत. आता बघा, हा एक पॉईंट मार्क केला, हा इथं आणि हा इथं असा पॉईंट आपण मार्क केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मला डार्क होण्यासाठी मी मार्करने डबल मार्क करून दाखवते. हे झालेलं आहे. तर आता आपण हे पॉईंट इकडची साईड कटोरी तयार आहे. तर इथं कसं करायचं, 1 इंचाचा मुंड्याला जिथं आकार दिलेला आहे ना तिथून खाली 3.5 इंच घ्यायचं आहे. कारण आपण नेहमी 2.5 इंच घेतो, पण आपले ब्लाऊज 2.5 इंच कुठं घेतो तर 40च्या आतले जे ब्लाऊज 38च्या आतले ब्लाऊज आहेत त्यांच्यासाठी 2.5 इंच घेतो, म्हणजे 2 इंच तयार होतं. पण आपला हा मोठा ब्लाऊज आहे त्यामुळे 3.5 इंच घेतो. 3.5 इंच इथं घ्यायचं आहे आणि वरती 1 इंच घ्यायचं आहे. असं इथं वरी 1 इंच घ्यायचं आहे. वरी 1 इंच घेतल्यानंतर असं मार्क करून घ्यायचं आणि हे पॉईंट जे आहे ते असं गोलमध्ये जोडून घ्यायचं आहे. आकार देताना थोडासा आपण बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे
थोडंसं मी तुम्हाला आता इथं मोठं मार्क करत आहे दिसण्यासाठी परफेक्ट आकार. बघा असं आपण कटोरी आपली तयार करून घेतलेली आहे. आपली कटोरी बघा आता एकदम गोल आणि परफेक्ट तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला काहीच बदल करायचा नाही. तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार आहे. आता आपण हे कट कसं करायचं, आता आपल्याला फक्त मागच्या भागासाठी पाहिजे नाही तर हे कसं कट करायचं ते बघूयात. आता कट करताना नेहमी व्यवस्थित कट करायचं आहे. तर आता आपण इकडच्या साईडनी कट करूया अगोदर. इथपर्यंत कट केल्यानंतर आता आपल्याला अगोदर 1.5 इंचाचा मुंडा आपण कट करायचा आणि मग जो 1 इंचाचा आहे तो समोरील भाग कट करताना कट करायचा, म्हणजे माप आपलं कसं परफेक्ट येतं. आणि इथं आपण क्रॉसपट्टीही काढलेली नाही, तर आपण दुसरी क्रॉसपट्टी काढणार आहोत. ते पण कसं काढायची मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या बाजूला पेपर घ्यायचा आणि 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना ते कट करून घ्या तुम्ही अशा पद्धतीनं. मी जसं कट करत आहे ना तसं कट करा, म्हणजे आपलं परफेक्ट कटिंग होईल. त्याच्यानंतर आपण आता दोन्ही भाग तुम्ही वेगळे करून घ्या. इथं छोटासा कट मारा, म्हणजे गळा रुंदी आहे हे आपल्याला समजून येईल, त्यामुळे इथं छोटासा कट मारून घ्यायचा आहे. आणि दोन्ही भाग जे आहे ते वेगळे करायचे आहेत. हा आपला पाठीमागचा भाग साईडला ठेवू, हे कटिंग करू आणि मग आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं गोलमध्ये कट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं क्रॉसपट्टी आपल्याला कसं जसं आपण आकार मार्क केलेला आहे तसंच इथं कट करा. आणि बघा हे तुम्ही म्हणजे पेपर टाकू नका, ह्याच्यामधूनच आपण क्रॉसपट्टी कशी काढायची ते बी तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्या पद्धतीनेही काढता येते, पण आपल्याला जर हे ठेवूनही क्रॉसपट्टी काढता येते, किंवा आपण 3.5-3ची पण क्रॉसपट्टी काढू शकतो. तर तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं काढा तुम्ही. मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे. ही आपली कटोरी असं आपण कटोरी आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हा आपला 1.5 इंचाचा जो भाग आहे तो कट झाला. आता आपण समोरचा 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे. गोल आकार द्यायचा आहे थोडासा किंचितसा, बघा असं कट करायचं. त्याच्यानंतर आपण हे साईडला ठेवू आणि कटोरी आपली तयार आहे ना ती एकमेकावरती दोन्ही टोकं ठेवायचे आहेत. आणि जो कमी जास्त भाग आहे ना तो कट करायचा आहे. आणि इथं कमी जास्त होतो भाग थोडासा, मग ते दोन्ही भाग कमी जास्त बघायचं आणि कट करायचं. अशा पद्धतीनं ही बघा आपली कटोरी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. इथं आपण कटोरी वाढवली नाही तरी परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हे झालेलं आहे आपलं समोरचा भाग झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेतो आपला. तर हे आपलं 1.5 इंचाचं अंतर आहे ना ते 2 इंच अंतर आपण इथं मार्क करू. इथं तर आपलं ऑटोमॅटिक कट झालेलं आहे. आपण ते कटोरी क्रॉसमध्ये कट करताना कट केलेलं आहे, त्यामुळं फक्त इथून आपण अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे अंतर कट केलं ना म्हणजे आपल्याला आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. आता आपल्याला तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या पाठीमागची उंची मापानुसार घ्यायची आहे, जितकी हवी तेवढी. म्हणजे ब्लाऊजची कसं कोणाच्या कमी जास्त असू शकते, पाठीमागील जी उंची आहे ती कमी जास्त असते, त्यामुळं तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही इथं पाठीमागची उंची ही घ्या. आता आपण ब्लाऊजची उंची जी आहे पाठीमागची ती 10 इंच घ्यायची आहे. तरी आपण 3 इंच घ्यायचं आहे.
जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता, चौकोनी, गोल, जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊन घेऊ शकता. इथं मी चौकोनी केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी आपण त्याही क्रॉसपट्टीवरून काढू शकतो किंवा समजून येत नाही, कन्फ्यूज होतात, त्यामुळे मी इथं तुम्हाला दुसरीच क्रॉसपट्टी काढून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी क्रॉसपट्टी येईल. आता बघा, हे आपण पेपर घेतलेला आहे. किती पेपर घ्यायचा, तर आपण 44 साईजचा ब्लाऊज आहे आपला, म्हणजे 11 इंच, 44चा चौथा भाग 11 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे बरोबर आपण 12.5 इंच इथं घ्यायचं आहे. आपण जितका ब्लाऊज छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलं ना, तितकं तिथं घ्यायचं आहे आपल्याला. 12.5 इंच आपण घेतलेला आहे. नाहीतर कमरेच्या बाजूला ब्लाऊज आपला हे लावून इथंही असं ठेवलं घेतलं तरीही चालेल. त्याच्यानंतर आता आपण समोरील हुकलूक पट्टीकडच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि इकडं 3 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथंही 3 इंच घ्यायचं आणि आकार कसा द्यायचा ते बघा. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर. तीन इंचाचा बॉक्स करायचा, वरती अर्धा इंच सोडायचं आणि मग आपण त्याला कर्वमध्ये आकार देणार आहोत, म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती छान येते आणि ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो. इकडं 2.5-3 इंचावरती मार्क करायचा आणि काही करायचं नाही, फक्त असं क्रॉसमध्ये इकडं मार्क करायचं आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते. तर इथं बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजची जी कटिंग आहे 44 साईजच्या ब्लाऊजची, तर ती सांगितलेली आहे. खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्लीव्सची जर कटिंग पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजचे कुठल्याही साईजच्या बाहेरची कटिंग करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता, कारण व्हिडिओ मोठा होतो, स्किप करून बघतात, त्यामुळं मी तुम्हाला इथं समोरील पाठीमागचा आणि क्रॉसपट्टी अशी ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे. तुम्हाला स्लीव्सची कटिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ तो बघू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे. आणखीन जर तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.